तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. सकाळ सकाळी बाहेर येऊन बघतोय तर काय एवढा जोरात पाऊस चालू झालेला की तुम्हाला काय सांगू. पण काय करणार, आपल्याला जिमला तर जायचं होतं. तर मी रेडी झालो आणि निघालो जिमसाठी. छत्री घेतली होती पण पाऊस एवढा जोरात पडत होता काय सांगू, असं वाटत होतं कोणतरी गोळ्या मारते वरनं. थडथड थडथड नुसती माझी छत्री हालत होती. कसा तरी त्या पावसाच्या फायरिंग मधनं वाचून मी जिमला पोहोचलो. आणि जिमला आज कोणच आलं नव्हतं, अख्खी जिम मोकळी होती. काय माहित कुठं पोरं डारोडूर झोपल्यात वाटतं. भावेश सर पण काही दिसत नव्हते. चलो गाइस, अगले ब्लॉग में मिलते हैं सर. तर आता सकाळ झाली, आता कुठे तू अगले ब्लॉग मध्ये भेटला. बरोबर आहे सर. मग मी आता जिम मधनं जातो. आता भेटूया घरी. आणि हवे सर, मी जातो. भेटूया उद्या. कसं वाटतंय आज तुम्हाला? नाही, सकाळची माझी आईच होऊन टाकली तुम्ही. सकाळ सकाळ तुमचा दलिंदर बाय सर, असे शिव्या देऊ नका, नाही तर तुमचा ब्लॉग मध्ये व्हिडिओ टाकेल. दलिंदर टोन तुमचा बघला सकाळ सकाळ दिवसाचा वाटवला. हा व्यक्ती तैसरमोरीचं नाव खराब करतोय गाईज. त्याच्यामुळे तैसरमोरी गावाला कलंक लागलेला आहे. त्याला बेदखल करण्यात येईल गावातून आजच्या आज. जा. आणि मी भावे सरांना बाय बोलून घरी चाललो होतो. आणि हे काय बघतोय, पावसाळ्यात यांनी आकाश कंदील वर टांगलाय. ह्या लोकांचा पावसाळ्यात पण दिवाळी साजरा करायचा मला वाटतं मूड दिसतोय. काय बोलायचं यांना, चालतं आता. आणि ही जेवढ्या पण बिल्डिंग दिसतात ते भावे सरांचे आहेत. भावे सर तसे म्हणाय गेलं तर खूप पैसेवाले आहेत, पण असे दाखवून देत नाहीत. साधं म्हणे ना त्यांचं खूप. आणि हा बघा छत्री घेऊन चाललाय आणि कसा मोबाईल मध्ये बघतोय. काय बोलू मी याला. तेवढ्यात मला कलर कंपनी मधला एक कामगार दिसला. कामावरनं सुटलेला वाटतं. बघ कसा काळा पिळा निळा झालाय. कुठल्या कंपनीत कामाला विचारत होतो मी, पण तो काय पळून गेला. घाबरला वाटतं मला. आणि मी छत्री इथं उघडायचा प्रयत्न करत होतो, पण छत्रीचं काय उदं झालं होतं. कोणी असा हाल केला होता काय माहित. मग काय घेतली आणि दिली फेकून. आणि ते छत्रीची एक तार घेतली, कारण की माझ्या फ्यूल पंप मध्ये जरासं पाणी साचत होतं. त्याचा वापर करून मी थोडंसं टोकरत होतो. पाणी गेलं तर गेलं, बघू काय होतंय. आणि ऑफिससाठी जायचं होतं. आणि हा पाऊस एवढा धडाधडा पडत होता काय मला कळत नव्हतं ऑफिसला कसं जायचं. तरी पण मी काय आता पवत तर पवत हा विचार करून निघालो ऑफिससाठी. आणि मी नक्की ऑफिसला चाललोय का सीमेवरती चाललोय मला हेच कळत नाही. पण मी आपला जीव सावरत चाललो ऑफिससाठी. आणि धडपडत फायनली पोहोचलो मी ऑफिसला आणि लागलो माझे मी कामाला. लंच नंतर मी पार्क मध्ये गेलेलो आणि समोर बघतोय तर काय मला 2 लैला मजनू दिसले. बघा, लहान पोरं पण आजकाल भानगडी करायला लागल्यात. मित्रांनो, असल्या भानगडीपासून लांब राहा, नाही तर तुमच्या बॉक्स पडेल. आता हे मित्रावर पडू शकतो, बघू आता काय होतंय. आणि फ्लिपकार्ट वरून माझं एक पार्सल आलं होतं. पार्सल खूप मोठं होतं आणि डिलिव्हरीवाल्यानं ते पार भिजवून आणलं होतं. काय पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मी त्याला काय बोललो पण नाही. चालत राहतं. लोकांना आहे ना बाय बोला. बाय गायस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.